मुक्ताईनगरच्या कुऱ्हा येथील सरकारी दवाखान्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे। यात सर्वत्र इमारत जीर्ण झाली असून स्लॅबचा काही भाग भर पावसाळ्यात कोसळतोय। पावसाळ्याच्या दिवसात या इमारतीची मोठी गळती लागते। अनेक रुग्णांना या ठिकाणी समस्येला सामोरे जावे लागते। यातच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे हे याच मतदारसंघाचे आहेत। त्यांनी देखील लक्ष देण्याची मागणी या ठिकाणी रुग्णवर्गाकडून केली जात आहे। आपण सध्या मुक्ताईनगरच्या कुऱ्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आहोत। या ठिकाणी रुग्णांचे अनेक समस्याला या ठिकाणी सामोरे जावे लागते। 40 ते 50 गावांचा कारभार, रुग्ण सेवेचा कारभार याच प्राथमिक आरोग्य केंद्रावर चालत असतो। मात्र वारंवार या ठिकाणी मागणी करूनही या इमारतीची दुरुस्ती केली जात नाही। त्यामुळे दुसरीकडे पाहिलं तर याच हे गाव जवळपास 40 किलोमीटर लांब आहे। त्यामुळे या ठिकाणी रुग्णांना पोहोचण्यासाठी अनेक समस्येला सामोरे जावे लागते। या ठिकाणी मुक्ताईनगरच्या कुऱ्हा येथील या सरकारी दवाखान्याला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळालेला असून तो प्रस्तावित अजून आहे। त्यामुळे मात्र याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर आपण पाहतोय की कशा प्रकारे या सरकारी दवाखान्याची दुरवस्था झालेली आहे। स्लॅबचा भाग काही ठिकाणी कोसळतोय। अनेक समस्याला या ठिकाणी रुग्णांना सामोरे जावे लागते। 40 ते 50 गावांचा रुग्णसेवेचा कारभार याच सरकारी दवाखान्यावर चालत असतो। प्रशासनाकडून मागणी देखील केली जात आहे, तरी देखील या बाबीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रुग्णांकडून केला जातोय। या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी देखील या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे। अधिकारी आहेत, नेमकं त्यांच्याकडून या संदर्भात काय मागण्या केलेल्या आहेत? जे सरकारी दवाखाना हा इमारत जीर्ण झालेली आहेत, रुग्णालय ग्रामीण रुग्णालयाचा देखील दर्जा मिळालेला आहे, तो प्रस्तावित आहे काय? मागील 2 वर्षापासून आपला ग्रामीण रुग्णालयाचा जो प्रस्ताव आहे तो मान्य झालेला आहे, पण अद्याप त्याच्यावर पुढची कारवाई काय आहे ते अजून वरतून काही माहिती नाही आहे। दुसरीकडे पाहिलं तर इमारतीचा भाग कोसळतोय, पावसाळ्यात गळती लागते। त्याचीसुद्धा आम्ही वरती कंप्लेंट दिलेली आहे। लवकरात लवकर दुरुस्ती होईल असं आशा आहे। वैद्यकीय सेवेकडून वारंवार मागणी करूनही या बाबीकडे संबंधित विभाग दुर्लक्ष केले असल्याचा रुग्णांकडून आरोप केला जात आहे। तातडीने या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।